नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम ही आपण YouTube सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये येणाऱ्या वर्षभरात ज्या महत्त्वाच्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, वेगवेगळ्या एक्झाम समोर ठेवून आपण एक कव्हर केलेला आहे। आणि त्यामध्ये आज आपण जो लेक्चर आपण पाहणार आहोत किंवा विषय पाहणार आहोत तो आहे यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार। हा राज्य सरकारच्या द्वारे वितरित करण्यात येणारा पुरस्कार आहे आणि याच्यावर क्वेश्चन येण्याची खूप जास्त शक्यता आहे। तर म्हणून आज आपण तो विषय पाहणार आहोत। हा जो पुरस्कार आहे 2005-06 या आर्थिक वर्षापासून द्यायला सुरुवात केलेली आहे। पहिला आपल्याला इथे एक वाक्य विचारलं जाऊ शकतं, हा पुरस्कार कुणाला दिला जातो? तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या कार्याचं मागील आर्थिक वर्षात, आता सपोज 2024-25 चालू आहे, ठीक आहे, तर मग 23-24 चे वर्षातली जी काही त्यांनी कामगिरी आहे त्याच्या आधारे त्यांना हे पुरस्कार दिलेले आहेत। लक्षात ठेवा, हा पुरस्कार फक्त दोघांना दिला जातो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ठीक आहे। मागील आर्थिक वर्षातल्या त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं जातं वेगवेगळी थीम घेऊन। आणि ते मग याचा देण्याचा हेतू काय आहे? तर प्रशासकीय व्यवस्थापन आणि विकास कार्यामध्ये उत्कृष्टता यावी, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, हा हेतू घेऊन हे पुरस्कार सुरू केलेले आपल्याला पाहता येतात। त्यामुळे लक्षात ठेवा, पहिलं 2005-06 या आर्थिक वर्ष हा शब्द लक्षात ठेवा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दिला जातो, हे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा। कारण तिथं पंचायत राज म्हटलंय तर तिथं पर्यायामध्ये ग्रामपंचायत पण टाकलं जाऊ शकतो, तर फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे। ज्यावेळेस सुरुवात झाला होता हा पुरस्कार 5-6 ला, त्यावेळेस मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा तिघांचाही समावेश होता। परंतु 2016-17 ला ग्रामपंचायतीसाठी स्मार्ट ग्राम, त्यावेळेस RR आबा यांचं नाव दिलेलं होतं, RR आबा पाटील यांचं सुंदर गाव योजना जी होती ती ग्रामपंचायतीसाठी सुरू केलेली आहे। म्हणून आता याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा समावेश होत नाही, फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा त्याच्यात समावेश होतो। मग ग्रामपंचायतीसाठीच्या योजनेचं नाव पण इथं लक्षात ठेवा। प्रत्येक जे विभाग आहेत, जे 6 प्रशासकीय विभाग आहेत, त्या प्रत्येक विभागातून एक जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती राज्य स्तरावर पाठवली जाते आणि मग पुन्हा राज्य स्तरावर 3 जिल्हा परिषदेला आणि नंतर 3 पंचायत समितीला महत्त्वाचे पुरस्कार दिले जातात। याचं वितरण 12 मार्चला यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्तानं केलं जातं। राज्यपाल, मुख्यमंत्री सगळे लोक तिथं त्यावेळेस आपल्याला उपस्थित पाहता येतात, पण राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होतं। यावर्षीचे पुरस्कारच आता मे महिन्यात जाहीर झालेले आहेत, लेट झालेले आहेत, परंतु 12 मार्च लक्षात ठेवा, त्यांच्या नावाचाच पुरस्कार आहे। त्यामुळे आता आपल्याला इथं क्वेश्चन येऊ शकतो की 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या जिल्हा परिषदेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे विचारलं जाऊ शकतं। पहिला पुरस्कार आहे वर्धा जिल्हा परिषदेला, 30 लाख रुपये इतकी रक्कमेचा हा पुरस्कार आहे। द्वितीय पुरस्कार आहे अमरावती जिल्हा परिषदेला, 20 लाख रुपये त्याच्यात किंमत आपल्याला रक्कम पाहता येते। आणि तृतीय आहे सोलापूर, हे पाहता येतं। 34 जिल्हा परिषद आहेत, हे लक्षात ठेवा। मुंबई शहर आणि उपनगर यांना आपण जिल्हा परिषद कन्सिडर करत नाही, अर्बन एरिया आहेत। त्यामुळे इथं एक क्वेश्चन येऊ शकतो, पहिलं वर्धा आहे, हे लक्षात ठेवा। पुरस्काराची रक्कम पण मी दिलेली आहे आणि आर्थिक वर्ष आहे हे लक्षात ठेवा। मग पहिल्या 3 पंचायत समिती कुठल्या आहेत? तर नागपूर जिल्ह्यातली कळमेश्वर आहे, जिला 20 लाख रुपयाचा पुरस्कार मिळालेला आहे। जळगाव जिल्ह्यातली जामनेर आहे, ज्यांना 17 लाख रुपयाचा पुरस्कार मिळालेला आहे। आणि सांगली जिल्ह्यातलं शिराळा आहे, त्यांना 15 लाख रुपयाचा पुरस्कार मिळालेला आहे। आपल्याला क्वेश्चन येताना एक तर 2005 कधी सुरू झालेला आहे हे विचारलं जाईल, नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, ग्रामपंचायतीसाठी वेगळा पुरस्कार आहे, कधी वितरित केला जातो, 12 मार्च आहे। आर्थिक वर्षाचं लक्षात ठेवायचं, पहिली जिल्हा परिषद आणि पहिली पंचायत समिती हे जे आहेत ते आपल्याला पाहता येत। आता इथं मी थोडंसं ऍडिशनल माहिती दिलेली आहे, हे शक्य झालं तरच करा, पण मी माझ्या बाजूने देण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक विभागामध्ये कोणत्या पंचायत समितीला पुरस्कार मिळालेले आहेत त्याचं मी इथं देऊन ठेवलेलं आहे। जर पाहिलं कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर पंचायत समितीला पहिला पुरस्कार मिळालेला आहे, इतर त्यांच्या 2 दिलेला आहे। नाशिक विभागामध्ये जळगाव मधलं जामनेर आहे, जिला उत्कृष्ट पंचायत समिती हा पुरस्कार मिळालेला आहे। पुणे विभागामध्ये सांगली जिल्ह्यातलं शिराळा पंचायत समिती आपल्याला पाहता येते। अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्यातलं शेगाव आहे, ज्याला प्रथम क्रमांक मिळालेला आपल्याला पाहता येतो। छत्रपती संभाजीनगर या विभागामधलं लातूर जिल्ह्यातली लातूर पंचायत समिती आहे, हे लक्षात ठेवा। नंतर 2 आणि 3 नंबरचे पण देऊन ठेवलेले आहेत। आणि नागपूर विभागामध्ये वर्धा जिल्ह्यातलं कारंजे घाडगा आहे, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार हा
त्याच्या तिन्ही जिल्हा परिषदा, तिन्ही पंचायत समित्या पाहिलेल्या आहेत आणि विभागानुसार पहिल्या आपण पाहिलेल्या आहेत. बाकी हे पीडीएफ तुम्हाला मिळणारच आहे. त्या पीडीएफ वर तुम्ही सुद्धा एक ऍडिशनल ते पाहून ठेवू शकता. एक प्रिकॉशन म्हणून आपण ते केलेलं आहे. अशा प्रकारे आजच्या जो करंट अल्गोरिदम मधला आपला टॉपिक होता यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कार. 28 सप्टेंबर 2025 ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच सुरू केलेली आहे. यामध्ये 2013 ते 24 या दरम्यानचे एकूण 12 पेपर आणि या 12 पेपर मधले 163 क्वेश्चन, साधारण एक 13 तासाचा हा सगळा कंटेंट अवेलेबल झालेला आहे. रेकॉर्ड पूर्ण झालेला आपल्याला पाहता येतं. या बॅच मध्ये एकदम कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर दिलेला आहे. तुमची फार कमी वेळामध्ये ती पॉलिटीची रिव्हिजन कशी होईल याच्यात तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते अतिशय डिटेलपणे डिस्कस केलेले आहेत. ज्याच्यावर अधूनमधून क्वेश्चन विचारले जातात पण त्यातले महत्त्वाचे पॉईंट तिथं कव्हर केलेले आहेत. कुठल्या टॉपिकवर पुन्हा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे ते सांगितलेलं आहे. करंटच्या पॉलिटीच्या इव्हेंट कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर काही निमॉनिक्स ट्रिक्स सांगितलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. महत्त्वाचे आर्टिकल ज्याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन आलेले आहेत, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या त्या पण सांगितलेल्या आहेत. कमी वेळामध्ये रिव्हिजन कशी होईल आणि पॉलिटीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला उपयुक्त राहील अशी माझी अपेक्षा आहे. ही बॅच एज्युकल्चरच्या ॲपवर उपलब्ध आहे. त्याचा डेमो व्हिडिओ पण आपण उपलब्ध करून दिलेला आहे. हा QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला तो डेमो व्हिडिओ पाहता येतील. आणि बॅच विषयी काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या करंट अल्गोरिदमच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूयात. थँक्यू.